नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट. ही अपडेट आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत नाशिक येथे ITI शिकाऊ उमेदवारासाठी 1 वर्षाच्या कालावधीसाठी अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती. तर यामध्ये वेगवेगळे ITIचे ट्रेडचे उमेदवार जे आहे यासाठी एलिजिबल आहे. तर आता आपण याविषयी माहिती जाणून घेऊया. तर यामध्ये जे आहे फिटर ट्रेडच्या 110 जागा आहे, टूल अँड डाय मेकर, जिग अँड फिक्स्चरच्या 4, त्यानंतर टूल अँड डाय मेकर, डाय अँड मोल्डच्या 4, टर्नरच्या 25 वॅकन्सी आहे, मशिनिस्टच्या 22 आहे, मशिनिस्ट ग्राइंडरच्या 10 आहे, इलेक्ट्रिशियनच्या 35 आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकच्या 8 वॅकन्सी आहे, ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकलच्या 5 आहे, मोटर मेकॅनिक व्हेकलच्या 6 आहे, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिकच्या 6 वॅकन्सी आहे, पेंटरच्या 10 वॅकन्सी आहे, एरोस्पेस स्ट्रक्चरल फिटरच्या 10 वॅकन्सी आहे. त्यानंतर 1 इयर ITI साठी कार्पेंटरमध्ये 10 वॅकन्सी आहे, शीट मेटल वर्करच्या 10 वॅकन्सी आहे, कोपासाठी 70 वॅकन्सीज आहे आणि वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकलच्या 10 वॅकन्सीज आहे. अशा प्रकारे एकूण 355 वॅकन्सीज आहे. मित्रांनो, संबंधित ट्रेडमध्ये जो आहे उमेदवाराने NCVT किंवा SCVT मार्फत ITI उत्तीर्ण झालेला असणे गरजेचं राहणार आहे. सुरुवातीला उमेदवाराला जो आहे अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे गरजेचं राहणार आहे. अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे आहे उमेदवाराला एक गुगल सारखा फॉर्म जो आहे तो भरून द्यायचा आहे. त्या फॉर्ममध्ये त्यांना त्यांची सर्व काही माहिती जी आहे ही भरून द्यायची आहे. यामध्ये जे आहे कास्ट कॅटेगरीनुसार काही वेकन्सीज राखीव ठेवण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये SC साठी 10%, ST साठी 9%, OBC नॉन क्रिमिनलसाठी 27%, PWD साठी 4% आणि EWS साठी 10% वेकन्सीज रिझर्व्ह ठेवण्यात आलेल्या आहे. तसेच ज्यामध्ये जे आहे दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांना मिनिमम 40% सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. यानंतर जे आहे अप्लायसाठीची प्रोसेस दिलेली आहे. तुमचं जे काही प्रोफाईल आहे हे अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरती 100% कंप्लीट असणे गरजेचं राहणार आहे. हे झाल्यानंतर जे आहे हा एक लिंक दिलेली आहे, लिंक फॉर ITI कॅन्डिडेट्स, तुम्ही ते बघू शकता आणि QR कोड सुद्धा दिलेला आहे. तर तुम्ही लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्टली तो फॉर्म भरू शकता किंवा हा QR कोड सुद्धा येथे स्कॅन करू शकता. QR कोड स्कॅन झाल्यानंतर तेथे एक फॉर्म ओपन होतो. तो फॉर्ममध्ये जे काही डिटेल्स त्यांनी विचारले आहे ती तुम्हाला भरून ती सबमिट करायची आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक पॉपअप येईल, थँक्यू युअर फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुलीचा. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. तसेच त्याचा एक मेलसुद्धा तुम्हाला येऊ शकतो. तर यासाठी जे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 सप्टेंबर 2026 राहणार आहे. हा गुगल फॉर्म भरायची शेवटची तारीख सुद्धा 4 सप्टेंबर 2026 आहे. 14 ऑगस्ट 2026 पासून यासाठीचे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि यासाठीची शॉर्ट लिस्टिंग कॅन्डिडेटसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे हे 2nd आणि 3rd वीकमध्ये राहणार आहे सप्टेंबर 2026ला. तसेच जे आहे पब्लिक शॉर्टलिस्ट जे आहे हे तुम्हाला 4th वीक ऑफ सप्टेंबरला पाहायला मिळेल आणि जॉईनिंग जे आहे ही 1st आणि 2nd वीक ऑफ ऑक्टोबरला राहणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला सुरुवातीला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे गरजेचं राहणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जे आहे अप्लाय करणे गरजेचं राहणार आहे. तर तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करू शकता. तुमचे काही डाऊट्स असले तर खाली कमेंटला नक्की विचारा. तसेच फॉर्म भरून पाहिजे असेल, अडचण जात असेल तर तुम्ही आमच्याकडून पेड सर्व्हिस अवेलेबल आहे फॉर्म भरण्याची. तर तुम्ही आम्हाला Instagram किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकता. जर तुम्हाला ही नोटिफिकेशन डाउनलोड करायची असेल तर नोटिफिकेशन डाउनलोड लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, तिथून तुम्ही ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.